नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भुवनेश्वरपूरची नगर परिषद ही एक ऐतिहासिक नगर परिषद आहे। त्याच पद्धतीने आष्टा शहराची ऐतिहासिक निवडणूक होणार आहे। नगर परिषदेला 172 वर्षाचा इतिहास आहे। आजचा उत्साह पाहता कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही विजय कोणाचा होणार आहे सांगायला। महायुती सरकारनं गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या शहराला 120 कोटीपेक्षा जास्त निधी त्या ठिकाणी दिलेला आहे। नवीन पाणी पुरवठा स्कीम असेल, भुयारी गटर असतील, काही विचार घेऊन काही प्रोजेक्ट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। सर्वसामान्य कुटुंबातील तुम्ही एक उमेदवार दिलाय, याच्या मागचं काय कारण आहे? अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिलेला होता तो विचार कुठेतरी मागे पडत चाललेला होता। काही लोकांचे पाहुणे सोडले तर त्यांना इतर कोण दिसत नव्हतं, पण आम्ही विचारपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन काम करणार आम्ही सगळी मंडळी आहे। त्यामुळं त्या विचाराला राहून सामान्य माणसं काय करू शकतात याचं एक उदाहरण घालून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवतो। अष्टानगर परिषद बदल होईल? अष्टानगर परिषद त्याचबरोबर भुवनेश्वरपूर नगर परिषद, सांगली जिल्ह्यातल्या 8 नगर परिषदमध्ये महायुतीची सत्ता 100% येईल, त्यामध्ये तिळमात्र आम्हाला कोणाला शंका नाही। आज तमाम आष्टा शहरातील मायबाप जनतेला सोबत घेऊन 18 पगड जातीतील सर्व माझे युवा मित्र, वडीलधारी मंडळी, माता भगिनी मोठ्या उत्साहात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या शक्तीनं पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले। त्यामुळं मला आज निश्चितपणे खात्री झाली की येत्या 2 तारखेच्या मतदानानंतर 3 तारखेला विजयाचा गुलाला हा शहरातील सामान्य जनता उधळल्याशिवाय स्वस्त राहणार नाही। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? विकासाचे अनेक मुद्दे आहेत, ते आपण मुद्दे घेऊन विकासाचे अनेक मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण घेऊन जनतेसमोर जाणार आहे। येत्या काळात ते सर्व मुद्दे आमच्या वेगवेगळ्या कॉर्नर सभा असतील, मोठ्या सभा असतील किंवा जनतेच्या भेटीगाठीत लोकांना पटवून देऊन विकासात्मक कशा पद्धतीनं धोरण केलं पाहिजे आणि या शहराला एक वेगळ्या उंचीवर कशा पद्धतीनं नेता येईल यासाठी काम करण्यासाठी परिश्रम घेण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। सर्वसामान्यांच्या मनात तुम्ही एक स्थान निर्माण केलं, त्याच्यामागचं काय कारण आहे? सर्वसामान्यांच्या मनात स्थान करायला सर्वसामान्यच व्हावं लागतं। पहिला मी सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, त्यामुळं गेले अनेक वर्ष मी या शहरातील तमाम मायबाप जनतेचा आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर पावलाला पाऊल चालत हातात हात घालून लोकांच्या सुखात दुःखात राहायचं काम निश्चितपणे मी मागल्या काळात केले आणि येत्या काळातही निश्चितपणे करीन। त्यामुळे सर्वसामान्य जनता ही पूर्ण ताकदीनिशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आशीर्वाद उभा करायचं काम करत आहे। शेवटचा प्रश्न, तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तरुणांसाठी किंवा वयस्कर लोकांसाठी काय करू इच्छिता? तरुणांना मी, युवा मित्रांना संदेश देतो की नगराध्यक्ष झाल्यानंतर मी नगराध्यक्ष चषक असेल किंवा क्रीडांगण असेल, जलतरण असेल, असे अनेक युवा मित्रांना, युवा महोत्सव असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम मी निश्चितपणे युवा मित्रांसाठी आयोजित करेन। पण माझ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा मी विरंगुळा केंद्र असेल, त्यांना फिरण्यासाठी आता बगीचा आपण केलेच, त्यात आणि वेगळी काय सुधारणा करता येईल ते निश्चितपणे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी करण्याचा प्रयत्न माझा मानस राहील। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।